हे पहा विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आपलं उत्तर आलं आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. पण जर का या प्लसच्या जागेवर ए प्लस बीच्या जागेवर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर तरीसुद्धा काही भिण्याचं कारण नाही. सेम स्क्वेअर असेल ना तर इथं पहा, फॉर एक्झाम्पल हा 2 स्क्वेअर आहे. 2 स्क्वेअर म्हणजे काय, मी काय लिहू शकतो, 2 × 2 लिहू शकतो ना. सेम तसंच आहे ए मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना. तसंच सेम काय करायचं, ए मायनस बी एक ब्रॅकेट आणि दुसरा ए मायनस बी दुसरा ब्रॅकेट. बघा ए मायनस बी ब्रॅकेट कंप्लीट आणि या दोघांच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, मल्टिप्लिकेशन होतं आहे. सेम मल्टिप्लिकेशन कसं करायचं, पहिल्या ब्रॅकेटमधला ए घेतला, दुसरा ब्रॅकेट आहे असा पाहून लिहायचा आहे ए मायनस बी. बघा ए घेतल्यानंतर कोण राहिला इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये, इथं राहिला आहे फक्त मायनस बी, लिहिला हा सुद्धा मायनस बी बघा, आणि सेकंड ब्रॅकेट आहे असा ए मायनस बी. हे सरळ सरळ मल्टिप्लिकेशन होते बघा, ए इंटू ए स्क्वेअर बरोबर. आता बघा ए इंटू मायनस बी, ए इंटू मायनस बी, तर आपलं उत्तर येईल मायनस ए बी. सेम तेच आहे बघा, मायनस बी इंटू ए, मायनस बी इंटू ए, मायनस बी ए लिहिलं काय आणि ए बी लिहिलं काय, काही फरक पडत नाही. आता बघा मायनस मायनस प्लस होईल आणि बी इंटू बी स्क्वेअर. हे थोडंसं बघा बरं का, काळजीपूर्वक पहा. ए इंटू ए स्क्वेअर, ए इंटू मायनस बी मायनस ए बी, मायनस बी इंटू ए मायनस बी ए लिहिलं काय, मी ए बी लिहिलं अल्फाबेटनुसार, आणि मायनस मायनस प्लस बी इंटू बी स्क्वेअर. आता इथं पहा ए स्क्वेअर मायनस ए बी, मायनस मायनस होईल प्लस, मोठ्याचं साईन 1ab सेम आहेत म्हणून इथं मायनस 2ab, मायनस मायनस प्लस होईल, ॲडिशन होईल आणि मोठ्याचं साईन मायनस 2ab, आणि हा शेवटचा प्लस बी स्क्वेअर सेम. आता बघा मी काय करतोय, बघा हे उत्तर आहे आपलं प्रश्न. बघा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, बघा ए स्क्वेअर आहे असा घेतो, हा प्लस बी पुढं घेतो थोडा, आणि शेवटला राहील हा मायनस 2ab. हे अशा पद्धतीनं आपल्याला ब्रॅकेटमध्ये मायनस साईन असलं तरी उत्तर सापडलं. पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ओके.